नमस्कार. आज मी सांगणार आहे की स्त्रिया 3 प्रकारच्या असतात, 3 जातीच्या स्त्रिया असतात. आ, त्याच्यामधले पहिल्यांदा एक मोहिनी, नंतर अन्नपूर्णा आणि तिसऱ्यांदा पद्मिनी, अशा 3 प्रकारच्या स्त्रिया असतात. आता तर सर्वांना तर माहितीच आहे मोहिनी. मोहिनी दिसायला खूप सुंदर असते, खूप आकर्षित असते. तिच्या एक वागण्या बोलण्यामध्ये एक आकर्षितपणा असतो. सुंदर असते ती, खूप छान दिसते. कुणीही तिला पाहिलं की मोहून जातं तिच्या बोलण्याकडे, तिच्या दिसण्याकडे. अशी मोहिनी असते. आणि दुसरी म्हणजे अन्नपूर्णा. अन्नपूर्णा ही म्हणजे ती स्वयंपाकात खूप हुशार असते. आ, तिने काहीही बनवलं तरी तिच्या हाताला एक प्रकारची चव असते, एक घरात भरभराट असते. आ तिच्या जेवणामध्ये अन्नामध्ये खूप पुरवठा असतो. आ थोडंसं जरी बनवलं तरी सर्वांना घरामध्ये खाऊन ते समाधान होतात. अशी अन्नपूर्णा म्हणजे घरामध्ये कधीही त्या स्त्रियेमुळं घरामध्ये कधीही कमतरता भासत नाही, अशी स्त्री म्हणजे अन्नपूर्णा. आणि तिसरी जी आहे ती पद्मिनी. पद्मिनी जातीची जी असते ती पद्मिनी जात हे म्हणजे कसं, सर्व गुण संपन्न. सर्व गुण संपन्न अशी एक पद्मिनी जातीची असते की तिच्यामध्ये सौंदर्यता ही तेवढीच असते. तिच्यामध्ये अन्नपूर्णताही बसलेली असते. तिच्या हातामध्ये सुद्धा रुची असते. सर्व गुण संपन्न म्हणजे कोणतीही गोष्ट अशी नसते की ती गोष्ट ती करू शकत नाही. अशा स्त्रिया ज्या असतात ते घरामध्ये सर्वांची खूप काळजी घेतात. घरामध्ये सर्वांशी प्रेमाने वागतात. मुलांना, आपल्या नवऱ्याला म्हणजे आपल्या कुटुंबाला सांभाळण्यास एकदम सक्षम असतात. आपला परिवार वगैरे कोणत्याही गोष्टीत ते कमी पडत नाहीत. एकतर दिसण्यात पण, बोलण्यात पण, वागण्यात पण, आणि सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात पण ते एकदम परफेक्ट असतात. अशा स्त्रिया म्हणजे पद्मिनी. अशा स्त्रिया खूप कमी पाहायला मिळतात. म्हणजे सर्व गुण संपन्न, म्हणजे सर्व गुण तिच्यामध्ये आहेत. अशा स्त्रिया खूप कमी पाहायला मिळतात. जर अशा स्त्रिया जर तुमच्याकडे असले तर नेहमी त्या स्त्रीला जपा, तिचा मान सन्मान आदर करा. अशा स्त्रिया खूप कमी पाहायला मिळतात. त्यामुळं नेहमी स्त्रियांचा आदर करा, सन्मान करा, तिचा मान राखा. स्त्रियाही कोणत्याही गोष्टीमध्ये कमी नसतात. सर्वात मेन गोष्ट म्हणजे स्त्रीचा केव्हाही मान सन्मान करत जा. हे सर्वात मोठे म्हणून मी सांगते की नेहमी स्त्रियांचा मान सन्मान करत जा. स्त्रियांचा नेहमी मान सन्मान केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, चांगले कर्म आपले तयार होतात. ते वाईट कर्मांकडे आपल्याला जाऊ देत नाही. तुम्ही लक्षामध्ये घ्या की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात नक्की असतो. पुरुष हा पुढं गेला की त्याच्या पाठीमागे स्त्री असते. तिचा एक आशीर्वाद असतो. ती एक आदिमाया शक्ती आहे, ती एक पॉवर आहे. आई काय, बहीण काय, बायको काय, म्हणजे कोणतीही स्त्री. तुम्ही स्त्रीचा नेहमी मान सन्मान करत जा. काहीही तिला वाईट बोलत जाऊ नका. असं मी पाहिलेलं आहे बरंच वेळा की काही दादा स्त्रियांना वाईट वाईट कमेंट करतात. कशाला उगं पापाच्या कर्मात पडताय? कशाला कोणाला वाईट कर्म असं स्वतःवर ओढवून घेतात? आपल्याला आवडलं कोणाला चांगलं म्हणत जा, नाही आवडलं विषय सोडून देत जा. माझा बोलण्याचा उद्देश हा आहे की वाईट कर्मामध्ये कोणीही पडू नका. नेहमी चांगल्या कर्मांकडे धाव घ्या, चांगल्या विचारांकडे धाव घ्या. नमस्कार. माझे व्हिडिओ जर आवडत असले तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, कमेंट बॉक्समध्ये नेहमी काहीतरी चांगलं लिहित जा, म्हणजे जेणेकरून मलाही ते वाचून आनंद वाटेल आणि पुढचे व्हिडिओ करायला माझ्यामध्ये स्फूर्ती निर्माण होईल. नमस्कार.